गुड मॉर्निंग मंडळी. बऱ्याच दिवसांनी माझा व्हिडिओ येत असेल ना. हो, त्याचं कारण पण असंच आहे, मी खूप बिझी आहे माझ्या याच्यामध्ये. पण तरीही कधीतरी एखादा असा व्हिडिओ काढायला वेळ मिळाला तर मी तो टाकतच जाईल आणि नक्की तुम्ही त्याला प्रेम द्याल हे मला माहितीच आहे. चला तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बसा. बघा, सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे हा चीज मी आणून ठेवला होता एक मागच्या आठवड्यामध्ये आणि मला आज खायचं होतं की सँडविच. त्यामुळे मी आता म्हटलं सँडविच करून घेऊयात. आणि बरेच चीजचे पॉकेट्स मी डीमार्टला गेल्यावर आणले होते. म्हटलं ते एवढ्या दिवस पण फ्रीजमध्ये ठेवणं व्यवस्थित नाही, ते आपण संपून घेऊया. इथे मिक्स हर्बचं सँडविच मसाला जो मी लास्ट टाईम आणला होता जेव्हा सँडविच केलं होतं तेव्हा, तो पण मी इथे तो मिक्स करून घेते आहे. याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो, कांदा आणि काकडी या सगळ्या गोष्टी बारीक बारीक चिरून घेतल्या. आणि त्याच्यानंतरनं सँडविचला लावण्यासाठी चटणीमध्ये काय काय यूज केलेलं आहे तर कोथिंबीर आहे, पुदिना आहे, थोडेसे जिरे ॲड केलेले आहेत मी, मीठ आणि मिरची या सगळ्या गोष्टी घेऊन काय केल्या त्या चिरून घेतल्या. इथे तर मी दाखवतीच आहे सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतरनं मी घेतले मिरची जेवढी तुम्हाला म्हणजे हवी असेल तेवढीच बघून घाला. कारण पाण्यामध्ये काय होतं, चटणीत आपण पाणी टाकतो आणि चटणीमध्ये थोडीशी मी साखर पण टाकलेली आहे. इथे चटणीमध्ये जेव्हा मिरची जाते ना तेव्हा त्याचा तिखटपणा खूप उतरतो. सो चला, इथं हा रिपीट झालेला आहे व्हिडिओ, मला माहिती आहे. खूप सुंदर असा पुदिना मिळाला होता आणि पुदिन्याशिवाय चटणी नाही बरं का. तर या सगळ्या गोष्टी एकत्र करून मी पेस्ट करून घेते आहे. मी पुन्हा दाखवते आहे की कोथिंबीर पण मी इथे घेतलेली आहे चटणीसाठी. खोकला आहे तरी पण या सगळ्या अशा गोष्टी खायच्या आहेत. इथं आतलं जे सारण आहे भरण्याचं सँडविचचं, ते सगळ्या गोष्टी मी इथे रेडी करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे इथे मी रेडी करून घेतले. आणि विदाऊट सँडविच मशीन खूप सुंदर सँडविचेस होतात बरं का, खूप सुंदर होतात. अशा प्रकारे ते सारण झालं. म्हटलं चला तोपर्यंत आपलं देवपूजा उरकून घेऊ. आणि त्याच्यासाठी ते मी देवपूजा उरकून घेते आहे. म्हणजे कसं, एकीकडे मी सँडविचचं सगळं तयारी करून ठेवलं आणि त्यानंतर इथे मी माझी देवपूजा उरकते आहे. तर तेव्हा देवपूजा केली की कसं प्रसन्न वाटतं, देवासमोर दिवा लावला की कसं प्रसन्न वाटतं ना. तर यानंतर पूजेनंतर आपण घेणार आहोत खरं सँडविच बनवण्यासाठी. इथे पहिल्या स्लाईजला एका स्लाईजवरती चटणी लावून घ्यायची आहे. मी त्याला मिक्सरमध्येच ठेवते कारण चटणी जास्त करत नाही. पुदिना असल्यामुळे नंतर काय होतं, चटणी काळी पडते. जेवढं पाहिजे तेवढंच मी चटणी करते आणि मिक्सरमध्येच ठेवते. अशा प्रकारे हा स्टफ करून घ्यायचा सँडविच आणि त्याच्यावरती दुसरा ब्रेड लावायचा. आणि इथे मी वरती जो बटर लावण्यासाठी इथे मी हाताचाच यूज केलेला आहे. कुठे ते कट करत वगैरे बसायचं म्हणून. आणि हाताने आपलं फास्ट कामं होतं. आणि अशा प्रकारे सगळे सँडविचेस स्टफ करून घेतले. आणि पुढे सगळे दोन्हीकडून याला हे करून घ्यायचं, बटर लावून घ्यायचं. बटर लावल्यानंतर ह्याला अशा प्रकारे तवा जो आहे मीडियम फ्लोला ठेवायचा. आणि अशा प्रकारे तो बटर लावून घेतल्यानंतर वरतून पण बटर लावायचा. गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे.
मशीन बाहेरच्या स्टाईलमध्ये इथे आपले सँडविचेस रेडी आहेत. त्याला असे त्रिकोणी शेपमध्ये कापून घ्यायचे आहेत. इतके सुंदर होतात बघू शकता. स्टफ केलेला आतला सगळा मसाला खूपच सुंदर झालेला आहे. अशा प्रकारे ते मी सँडविच बनवलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान झाले होते. या तुम्ही हे सँडविच खायला आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.